नमस्कार मंडळी, आज आपण मस्त प्रसादाचा मऊसूत असा शिरा पाहणार आहोत। अगदी साध्या सोप्या ट्रिक वापरून आपण अगदी मऊसूत आणि दाणेदार असा शिरा तयार करणार आहोत। तर या ठिकाणी शिऱ्यामध्ये केळी कधी आणि कशी वापरायची हे अगदी सविस्तर सांगितलेलं आहे। त्याशिवाय शिरा करण्यासाठीचं टायमिंगही अगदी व्यवस्थित सांगितलं आहे। 20 ते 30 लोकांसाठी प्रसाद म्हणून हा शिरा अगदी सहज पुरतो। तर सव्वा वाटी प्रमाणात आपण हा शिरा या ठिकाणी पाहणार आहोत। तर सव्वा वाटी प्रमाणात किंवा 125 ग्रॅम प्रमाणात शिरा करण्यासाठी या ठिकाणी मी वजन काटा घेतलेला आहे, त्यावरती एक वाटी ठेवली आणि ही जी घरातली रेग्युलर आमटीची वाटी असते त्याने आपण सव्वा वाटी हा रवा मोजून घेतो आहे। तर सव्वा वाटी हा रवा बरोबर 125 ग्रॅम एवढा भरतो। तर ही मध्यम आकाराची घरातली आपली रेग्युलर आमटी वाटी असते। तुमच्याकडे वेगळ्या आकारातली असू शकते किंवा थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। तर या ठिकाणी मी एक वाटी रवा घातला आहे, त्याचं वजन बरोबर 107 ग्रॅम म्हणजे 100 ग्रॅमच्या आसपास आलेला आहे। आणि आता उरलेला रवा मी यामध्ये घालते, म्हणजे हा सव्वा वाटी बरोबर रवा या ठिकाणी मी घेतला आहे आणि त्याचं वजनही 125 ग्रॅम एवढं भरलेलं आहे। 2 ते 3 ग्रॅम वजन फक्त थोडंसं जास्त आलेलं आहे। तर या ठिकाणी एक वाटी साखर मी घेतलेली आहे आणि त्याचं वजन 125 ग्रॅमच्या आसपास म्हणजे 128 ग्रॅम भरलेलं आहे। कारण साखरचे दाणे मोठे आहेत त्यामुळे साखर ही एकच वाटी या ठिकाणी घेतलेली आहे। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर थोडी जास्त वापरली तरी चालेल किंवा सव्वा वाटी साखर घेतली तरी चालेल। आता या ठिकाणी तूप हे मी वितळवून घेतलेलं आहे। गाईचं शुद्ध तूप घेतलं आहे, एक वाटी तूप मी या ठिकाणी घातलं आहे, त्याचं वजन 102 ग्रॅम आलं आहे। आणि वरून थोडंसं तूप घातलं आहे, सव्वा वाटी तूप बरोबर 126 ग्रॅम म्हणजे 125 ग्रॅमच्या आसपास भरलेलं आहे। तर या ठिकाणी आपण सगळं जिन्नस मोजून घेतलं आहे। रवा या ठिकाणी रवा आपण घेतला आहे 125 ग्रॅम, सव्वा वाटी बरोबर आहे। 125 ग्रॅम तूप घेतलं आहे, सव्वा वाटी तूप बरोबर आहे। आणि एक वाटी साखर घेतली, ती 125 ग्रॅम बरोबर भरली आहे। तुम्ही जर वाटीच्या प्रमाणात साखर घेणार असाल तर सव्वा वाटी साखर तुम्ही घेऊ शकतात, पण या ठिकाणी मी वजनी प्रमाण घेतले त्यामुळे एक वाटी साखरच 125 ग्रॅम भरली, त्यामुळे मी या ठिकाणी सव्वा वाटी प्रमाणात हे साखर जास्तीची घेतलेली नाही आहे। आता या ठिकाणी 2 केळी घेतल्या आहेत, केळी व्यवस्थित पिकलेल्या घ्यायच्या। असे डॉट डॉटवाल्या जर केळी घेतल्या तर त्या पिकलेल्या असतात आणि शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिसळतात आणि शिरा छान लागतो। या ठिकाणी मी बेदाणे घेतलेले आहेत, चारोळी घेतलेली आहे, तुळशीची पानं घेतलेली आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी मी जायफळ वेलचीची पावडर घेतलेली आहे, काजूचे तुकडे घेतलेले आहेत, त्याचबरोबर बदामाचेही तुकडे मी या ठिकाणी करून घेतले। प्रत्येकी 2-2 चमचे हे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहेत। आता या ठिकाणी आपण दूध घेणार आहोत, तर दुधाचे प्रमाण आपण या ठिकाणी कसं घेतलं ते पाहूयात। या ठिकाणी अर्धा लिटर दुधाची पिशवी मी घेतलेली आहे। त्या आता ज्या वाटीने आपण जिन्नस मोजले रवा, तूप आणि साखर, त्याच वाटीने हे दूध मोजणार आहोत। तर या ठिकाणी एका अर्धा लिटरच्या पिशवीमध्ये बरोबर 3.5 वाटी एवढं दूध बसतं, पण या ठिकाणी मी शिऱ्यासाठी थोडंसं दुधाचं प्रमाण जास्त घेणार आहे। या ठिकाणी सव्वा वाटी शिऱ्यासाठी मी बरोबर पाऊण लिटर दूध वापरलेलं आहे। तर या ठिकाणी 3.5 वाटी पिशवीचं जे अर्धा लिटर दूध असतं ते भरलेलं आहे आणि यामध्ये मी अजून 1.5 वाटी दूध घालणार आहे, म्हणजे टोटल 5 वाटी दूध मी ह्या शिऱ्यासाठी वापरणार आहे। तर मी या ठिकाणी पूर्णपणे दूध वापरलं आहे, तुम्ही अर्ध दूध अर्ध पाणी वापरलं तरी चालेल किंवा पूर्ण पाणी वापरलं तरी चालेल। आता या ठिकाणी कढई आपण गरम करत ठेवली आहे आणि हा कोरडाच रवा आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मंद गॅसवरती आपण हा कोरडाच रवा 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचा आहे। याने रवा छान भाजला जाईल, नंतर तूप घातल्यावर रवा भाजायला सोपं जातं आणि पटकन भाजून होतं। आता जे तूप घेतलं आपण सव्वा वाटी, त्यातलं पाऊण वाटी तूप आपण यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडंसं तूप आपण काढून ठेवायचं आहे। तर ह्या तुपामध्ये आपला हा रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। पुढचे 10 मिनिटं मंद आचेवरती हा रवा एकसारखा ढवळायचा आणि भाजून घ्यायचा आहे। जसं जसं आपण याला भाजत जाऊ तूप हा रवा सोडणार आहे आणि हे मिश्रण थोडं सैलसर होणार आहे। आता दुसऱ्या साईडला आपण दूधही गरम करत ठेवलेलं आहे, कारण शिऱ्यामध्ये गरम दुधाचाच वापर करायचा आहे। कारण गरम दूध ह्या शिऱ्यात जर वापरलं तर शिरा खूप छान फुलून येतो आणि त्याची चवही खूप छान लागते। हे बघा, आपलं दूधही छान उकळी फुटलेली आहे आणि एका साईडला आपण रवाही भाजून घेतो आहे। छान असा हा सैलसर झालेला आहे आणि हे बघा तूप सुटलेलं आहे त्याला, म्हणजे आपला रवा मस्त भाजत आलेला आहे। आता रवा भाजत भाजत आपल्याला 7 ते 8 मिनिटं झालेली आहे आणि इकडे एका साईडला आपलं दूधही गरम झालं आहे, दुधाचा गॅस आपण बंद केलेला आहे। आता आपण रवा परत थोडासा ढवळत पुढचे 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचा आहे। हे बघा मस्त तो सैल झाला आहे, त्याने तूप सोडलेलं आहे। आता ह्या स्टेजवर 10 मिनिटानंतर गॅस हा बंद करून द्यायचा
आणि यामध्ये जी केळी आपण घेतलेली आहे ती घालायची आहे। तर 10 मिनिटं रवा छान मंद आचेवरती भाजल्यानंतर यामध्ये आपण केळी घालायची आहे आणि केळी ही शक्य असेल तर पिकलेली केळी घ्या, कारण की पिकलेली केळी मऊ असते, शिऱ्यामध्ये पटकन मिसळली जाते आणि लगेचच ती छान भाजलीही जाते। तर या ठिकाणी 1/2 वाटी शिऱ्यासाठी मी 2 मध्यम आकाराच्या पिकलेल्या केळी घेतलेल्या आहे आणि ती या पद्धतीने किसून ह्या शिऱ्यात मिक्स करायचे आहे। या पद्धतीने किसून व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स केल्या तर त्याचे तुकडे शिऱ्यात राहत नाही, व्यवस्थित ती छान भाजली जाते। हे बघा मस्त ती छान किसली गेली आणि गॅस चालू करायचा आणि पटकन पुढचे 3 ते 4 मिनिटं ही केळी या गरम गरम रव्यामध्ये भाजून घ्यायची आहे। या ठिकाणी केळी आपण स्मॅश करून किंवा तुकडे करून घालू नका, कारण की जर आपण ती किसून घातली तर पटकन शिऱ्यात मिक्स होते, रव्यात मिक्स होते आणि छान भाजली जाते। आता उरलेलं जे तूप आहे त्यातलं परत थोडं तूप केळी घातल्यानंतर घालायचं आहे आणि आपण याला परत पुढचे 2 ते 3 मिनिटं या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे। आता केळी घातल्यामुळे रव्याने केळीतलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण शोषून घेतलं आहे आणि थोडंसं घट्टसर हे मिश्रण तयार झालेलं आहे। परत याच्यामध्ये थोडंसं तूप घातल्यानंतर आपण हे 1 ते 2 मिनिटं भाजून घेतलं आहे आणि आता हे मिश्रण आपण बाजूला करायचं आणि जे तूप उरलेलं आहे त्यातलं थोडंसं तूप घालायचं आणि अगदी 1 चमचा तूप आपण बाजूला काढून ठेवायचं आहे। तर ह्या तुपामध्ये जे ड्रायफ्रूट्स आपण घेतलेले आहेत ते आपण थोडेसे परतवून घेणार आहोत, खूप जास्त तळायचे नाही, नाहीतर त्यांचा कलर अगदीच डार्क होतो आणि चवही खराब होते। या पद्धतीने जर ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे 1-2 मिनिटं परतवून घेतले तुपामध्ये तर त्याची चवही छान लागते आणि खूप जास्त ते तळलेही जात नाही। हे बघा या पद्धतीने आपण हे ड्रायफ्रूट्स छान असे मध्यम आचेवरती 2 मिनिटं ह्या तुपात परतवून घेतले। त्यानंतर ह्या शिऱ्याच्या मिश्रणात रव्याच्या मिश्रणात आपण ते मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा आता आपण यामध्ये जे दूध गरम केलं आहे ते दूध घालायचं आहे। तर आपण जे 5 वाटी दूध घेतले त्यातलं अर्ध दूध सुरुवातीला या मिश्रणात घालायचं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं। हे पहा हळूवार हे सगळं मिक्स करून घ्यायचं, कारण रवा हा हे दूध लगेचच शोषून घेणार आहे। हे बघा आणि केळीचंही यामध्ये मिश्रण आहे त्यामुळे याला दुधाचं प्रमाण थोडंसं जास्तच घेतलेलं आहे। परत आपण हे रव्याने दूध शोषल्यानंतर परत थोडंसं दूध यामध्ये घालायचं आणि परत हे छान असं ढवळून घ्यायचं आहे। हा प्रसादाचा शिरा तयार करण्यासाठी मी 1 वाटी दूध जास्तीचं वापरलेलं आहे, कारण की थोडासा सैलसर हा शिरा मी तयार करणार आहे। कारण हा शिरा 7 ते 8 तास जरी ठेवला आपण तरी अगदी मऊसूत राहील, शेवटपर्यंत तो कडक पडणार नाही, घशात खाताना अडकणार नाही। आता उरलेलं दूधही मी यामध्ये घालणार आहे आणि व्यवस्थित याला ढवळून घेणार आहे। सगळं दूध हा रवा छान असं शोषून घेणार आहे। या ठिकाणी जर तुम्हाला हा शिरा किंवा प्रसादाचा शिरा थोडासा कडक किंवा अगदीच रवेदार आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी दूध कमी घालायचं आहे, म्हणजे 4 वाटी दुधातच हा शिरा तयार करायचा आहे। हे बघा आपलं पूर्ण दूध यात घालून झालेलं आहे आणि मस्त रव्याने हे दूध शोषून घेतलं आहे। आता ह्या स्टेजवरती आपण जायफळ वेलचीची जी पावडर घेतली ती घ्यायची आहे आणि त्यानंतर जी साखर घेतली तीही घालून घ्यायची आहे। आता साखर घालून झाल्यावरती व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे। साखर घातल्यावर हे मिश्रण अजून पातळसर होणार आहे, घाबरू नका, कारण की जसं जसं शिरा आपला हा शिजत जाईल त्याला वाफ भरेल, हा घट्टसर होईल आणि जेव्हा नॉर्मल टेम्परेचरवर होईल तेव्हा अगदीच नॉर्मल होईल आणि घट्ट होईल आणि शेवटपर्यंत हा अगदी मऊसूत राहील। आता व्यवस्थित साखर आपण यात मिक्स करून घेतली आहे आणि तुळशीपत्र यावरती ठेवलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुळशीपत्र ह्या मिश्रणात तुम्ही मिक्स करू शकतात। आता या ठिकाणी एक ट्रिक आहे, शिऱ्याला आपल्याला 10 ते 12 मिनिटं वाफ भरवून घ्यायची आहे, पण त्याआधी आपण एक तवा ठेवायचा आहे गॅसवरती, गॅस अगदी मंद करायचा आहे आणि त्या तव्यावरती आपण ही कढाई ठेवायची आहे, जेणेकरून खालून हा शिरा लागणार नाही आणि शिऱ्याची चव खराब होणार नाही। तर 5 मिनिटं याला आपण वाफ भरवून घेतलेली आहे। तुळशीपत्राचा जो वास आहे या शिऱ्याला छान लागलेला आहे। 5 मिनिटानंतर परत हा शिरा आपण थोडासा ढवळून घ्यायचा, परत वरून प्लेन करायचा आणि पुढचे परत 5 ते 7 मिनिटं याला वाफ भरवून घ्यायची आहे। हे बघा म्हणजे टोटल आपण 10 ते 12 मिनिटं याला छान मंद आचेवरती खाली तवा ठेवून वाफ भरवून घेतलेली आहे आणि कडेने त्याला छान असं तूप सुटलेलं आहे। हे बघा आपला मस्त असा मऊसूत शिरा तयार झालेला आहे। आता जे उरलेलं तूप आहे 1 ते 1.5 चमचा ते यावरती सोडायचं आहे आणि आपला शिरा मस्त नैवेद्यासाठी तयार झालेला आहे। हे बघा मस्त तो घट्टसर झालेला आहे। सुरुवातीला थोडासा तुम्हाला सैलसर वाटेल, पण तो थंड झाला की अगदी छान टेक्स्चरमध्ये तो तयार होतो, अगदी मलाई पेढ्यासारखा तो दिसतो आहे आणि टेस्टला तर अगदी बेस्ट आहे। हे बघा मस्त गरमागरम वाफाळता आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। तुम्ही हा शिरा 7 ते 8 तासानंतर जरी खाल्ला तरी तो असाच्या असा मऊसूत लागेल, खाताना घशात अडकणार नाही, कडक होणार नाही। तर ही ट्रिक वापरून तुम्ही शिरा नक्की करून बघा, कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा। आपण आता हा शिरा प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे।
हा शिरा गरमागरम आपण प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे आणि अगदी सुंदर वाफ या शिऱ्याला भरली आहे। अगदी छान वाफाळता आपला प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे। आता हा शिरा मी पुढचे 5 मिनिटांनंतर तुम्हाला परत दाखवणार आहे। अगदी मऊसूत आणि मस्त टेक्स्चरमध्ये तो तयार होणार आहे। आता थोडासा सैलसर तो वाटत असेल, पण अगदी सुंदर हा तयार होतो आणि जास्त वेळ मऊसूत राहतो। हे पहा, पुढचे 5 ते 7 मिनिटांनंतर हा शिरा नॉर्मल टेम्परेचरवर आला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूत दाणेदार तो दिसतो आहे। तर हा शिरा तुम्ही नक्की ट्राय करा। जर तुम्हाला असंच हातावर चमच्याने प्रसादासाठी हा शिरा द्यायचा असेल तर हा 25 ते 30 लोकांना सहज पुरेल, किंवा मग जेवणाच्या ताटात वाढण्यासाठी करायचा असेल तर 7 ते 8 लोक अगदी सहज हा शिरा खाऊ शकतील, एवढ्या प्रमाणात हा शिरा तयार झालेला आहे। तर ह्या शिऱ्याची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन ट्रिकसोबत, एका नवीन टिप्ससोबत। तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।